नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 21 जुलै रात्र वायरेची आहे. असं म्हणण्याचं कारण काय याच्यावर मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आहे. रात्री कोणत्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे आणि कोणत्या भागात रात्रभर पावसाचं थैमान राहणार आहे. पाऊस हा जवळपास 24 ते 36 तास उघडणार नाही. तो कोणता भाग आहे, महाराष्ट्रातील कोणते जिल्हे आहेत आणि आपण सावध राहू असं जे सांगण्यात येतं आहे त्याचं कारण काय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं एक पाकिस्तानमध्ये लो प्रेशर दिसतं आहे तुम्हाला. पूर्ण म्हणजे ते पाकिस्तानमध्येच आहे. त्याचं केंद्रही जवळपास म्हणजे बघा खूप पाकिस्तानच्या आतल्या भागात आहे. आणि दुसरं जे एक लो प्रेशर आहे ते पाकिस्तान आणि भारतच्या बॉर्डरवर आहे. या दोन लो प्रेशरमध्ये मुळं अरबी समुद्रातील सुद्धा आर्द्रता आणि बंगालच्या खाडीतील आर्द्रता ही खेचली जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दक्षिण भारतातील पाऊस घटलेला आहे. फक्त महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात आणि उर्वरित कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे हे सविस्तर तुम्हाला माहिती मिळणार आहे. मित्रांनो, आता रात्रीचे साधारणपणे 8 वाजलेले आहेत. तर सध्या मुंबई आणि कोकणात अहमदाबादपर्यंत पावसाचा जोर हा खूप जोरदार पाऊस चालू आहे. मुसळधार पावसाची त्या ठिकाणी सध्या रचना दिसत आहे. कोल्हापूरपासून ते मित्रांनो वरती आपण जर गेलो तर भावनगर वरूनसुद्धा म्हणजे आणखी वरती मुला म्हणजे राजस्थानची जी बॉर्डर आहे, पंजाब राजस्थान आणि आपल्या गुजरातची, त्या बॉर्डरपर्यंतचा हा एरिया आहे. गुजरातमध्ये सध्या अतिशय जोराचा मुसळधार पाऊस चालू आहे बऱ्याचशा भागामध्ये. आणि इकडं मुंबई म्हणजे सुरत, भावनगर, वडोदरा म्हणजे बडोदा त्या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस चालू आहे. वापी, परत बोसर, मुंबई मुरुड आणि खाली जो साताऱ्यात कोयना धरणाकडे येणारा जो उतार आहे त्या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस चालू आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पाऊस रात्री साधारणपणे कधी त्याची लाईन बदलतो आहे याच्यावर एक तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, छोटी छोटी 2-3 लो प्रेशर, अतिशय भयानक स्थिती जी की लाहोरलासुद्धा म्हणजे पाकिस्तान, लाहोर, इस्लामाबाद अतिशय जोराचा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊन जी सिंधू नदीलासुद्धा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसते. तसेच दिल्ली, जयपूर त्या भागातसुद्धा म्हणजे अतिशय दिल्ली, जोधपूर त्या भागात अतिमुसळधार पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे. तसेच अहमदाबाद त्या भागातला पाऊस हा रात्री मध्यरात्री तो गुजरातमधला पाऊस थोडा कमी होऊन खाली महाराष्ट्राकडल्या बाजूला सरकतो आहे. आणि महाराष्ट्राकडे सरकतो आहे तरी कुठपर्यंत बघा मित्रांनो, मुंबई ते नागपूर, पण व्हाया उत्तर प्रदेश ते उत्तर महाराष्ट्र. तर तो कशा पद्धतीने जातो आहे बघा, तुम्हाला मी त्याची डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, सुरतपासून पूर्वेकडल्या बाजूला एक खूप भयान ऑरेंज अलर्ट आहे. ते आपल्या नंदुरबारच्या आणि येवला, नंदुरबार, परत राजापूर याच्या मध्यस्थानी आहे. त्या ठिकाणी अति भयान म्हणजे ढगफुटीच होणार आहे. ते खाली त्याचा परिणाम खूप मोठा म्हणजे ज्या काय खाली साक्री वगैरे त्या भागातसुद्धा त्या पाण्याचं म्हणजे तिथपर्यंत येईल त्याचा परिणाम. नंदुरबारच्या बाजूला जी साक्री आहे
आणि लहान पाऊस तर स्मॉल रेन हा पूर्ण उत्तर प्रदेश बीड जिल्ह्यापर्यंत त्याचा प्रभाव दिसेल. बीड अहिल्यानगरचा काही भाग, तसेच अहिल्यानगरचा जो करमाळा म्हणजे जामखेड आहे, जामखेडच्या बाजूला जो सोलापूरचा करमाळा आहे, करमाळा, बार्शी, परांड्याच्या काही भागात रिपरिप पाऊस हा चालू राहील. जवळपास परांडा संपूर्ण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु स्मॉल रेन असेल मित्रांनो, त्याची तीव्रता 1 मिलीमीटरपेक्षा सुद्धा कमी असू शकते. आणि बीड, कळंबपर्यंत धाराशिवचा, तसेच माजलगाव, परळी, परभणी, जिंतूर, जिंतूरच्या मित्रांनो ऐका, परत परतूर आणि परत पावसाचा जोर वाढलेला आहे मित्रांनो हिंगोलीपर्यंत. मेहकर, हिंगोली, परत जिंतूर, वाशिम या परिसरात, वाशिमच्या मित्रांनो आज तुम्हाला रात्री मध्यरात्री खूप म्हणजे जोराचा पाऊस चालू होणार आहे 12च्या नंतर. आणि त्याच वेळेस मित्रांनो खाली परभणी आणि परळी आणि इकडची बाजू कंधार, नांदेड, कल्ला त्या भागात अतिमुसळधार पाऊस होईल नांदेडपर्यंत. आणि दुसरा एक सिस्टीम, किती जागेवर सिस्टीम आहेत बघा, लक्षात घ्या. यवतमाळपासून पंढरकवट्यापासून इकडं चिमूरपर्यंत मित्रांनो अतिशय जोराचा पाऊस होणार आहे. उमरेड, नागपूर म्हणजे पूर्व विदर्भात सुद्धा अतिशय बदनापूर, त्या भागात खूप जोराचा अतिमुसळधार पावसाची शक्यता दिसते. आणि तसेच मित्रांनो हा पाऊस हा 21 तारखेचा 8 वाजताची स्थिती आहे मित्रांनो. ही आपल्याला 21 तारखेला मध्यरात्री तो पाऊस पुसदला सुद्धा चालू राहील. आणि हा पाऊस जवळपास कुठं रिपरिप पाऊस चालू राहील बघा मध्यरात्रीच्या वेळेसुद्धा. सातारा जिल्हा पूर्ण आहे, बीड, सोलापूरचा काही भाग, जो बीडकडला मराठवाड्याकडला भाग जो आहे सोलापूरचा तो, तसेच पुणे, मुंबई, अकोला म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा महाराष्ट्रात जे आपण सांगितलेले 4 दिवस आहेत, या 4 दिवसात पाऊस काढता पाय घेतोय म्हटलो तर हे 4 दिवसात बऱ्याचशा भागात हेवी रेन दाखवतं आहे. परंतु हेवी रेन व्हायला तयार नसल्यामुळं काही भागात जोरदार पाऊस होईल, परंतु ते भागसुद्धा खूप मोठे नाहीत विस्ताराने. पण समाधान मानावं लागेल, आज रात्रभर झडगं लागल्यासारखा पाऊस राहील. पहाटे मित्रांनो अकोला परिसरात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. अकोला ते जी मध्य प्रदेशाकडली बाजू आहे अकोल्याची, त्या भागात तो करेक्ट भाग जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खांडवा ते शेगाव खाली अमरावती आणि इकडं वाशिमपर्यंतचा भाग, या भागामध्ये अतिशय जोराचा ढगफुटीच होणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी सावध राहावं. तसेच नागपूरपासून सुद्धा एक दुसरी सिस्टीम आहे, नागपूरच्या बैतूलकडली बाजू मित्रांनो मध्य प्रदेशाची, छिंदवाड, बैतूल त्या भागात सुद्धा अतिशय जोराची ढगफुटीचं दृश्य मुसळधार पाऊस होईल. तसंच चंद्रपूरमध्ये सुद्धा एक रात्री पहाटे ढगफुटीच होणार आहे. ही स्थिती मित्रांनो सकाळी 7 वाजल्या तरी उद्या सकाळचा दिवस उगवतीही पावसातच राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात अनेक भागातली रिपरिप थांबणार नाही. जे आपण मगा सांगितलेल्या भागातच जोराचा पाऊस राहील. त्याच वेळेस परत आणखी गुजरातमधला पाऊससुद्धा सकाळी वाढण्याची शक्यता आहे. अति जोराचा ऑरेंज अलर्ट आहे मित्रांनो. तर त्याचाच परिणाम वरती तो पाऊस हा सरळ जोधपूर वगैरे जो यल आकाराची स्थिती धारण केलेली आहे मित्रांनो, जे वरून इस्लामाबादपासून लाहोर, परत खाली जो आपला भारताचा आणि पाकिस्तानच्या बॉर्डर लगत जे जोधपूर, खाली गुजरातमधनं ती स्थिती ही खाली सातारापर्यंत राहणार आहे दक्षिण उत्तर. आणि
पूर्व पश्चिम जर विचार केला तर हे सुरतपासून अकोला, नागपूर, रायपूर, अंबिकापूर मित्रांनो लक्षात घ्या, त्यातून कोलकात्यापर्यंत ती स्थिती राहण्याची शक्यता दिसते मित्रांनो. त्यामुळं खूप सर्वव्यापी पाऊस जरी नसेल तरी सुद्धा ते 200 किलोमीटर रुंदीचा पट्टा आणि असा उभा जवळपास 1,500 किलोमीटर आणि आडवासुद्धा 2,500 किलोमीटर एवढा व्यापलेला पट्ट्यात पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि उद्याचा दिवससुद्धा म्हणजे हेवी रेनचा राहील. आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की 25 ते 24 तारखेला पाऊस काढता पाय घेतोय, तर ती स्थिती ही त्याच पद्धतीने पाऊस हा दक्षिण भारतातील घटून वरतीच जाईल. आपल्याला पावसाचा जोर हा 24 तारखेला सुद्धा म्हणजे उत्तरेकडल्याच बाजूला असणार आहे, उत्तर आणि पश्चिम. त्यामुळं शेतकऱ्यांनी थोडं व्यवस्थित काळजी घ्यावी. 24 तारखेला ते आणखी कमी होऊन जाईल आणि वरती ते लो प्रेशर आणखी मध्य प्रदेशातल्या बाजूलाच असल्यामुळं आणि राजस्थान, गुजरात, दिल्ली या भागात अतिशय जोराचा पाऊस होईल. आपण जी दिलेली कालची राज्य होती त्या राज्यातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस आपल्या विदर्भातला सुद्धा पाऊस घटत आहे मित्रांनो. 25 तारखेला तर बऱ्यापैकी महाराष्ट्रात पटांगण झाल्यासारखं होतं आहे आणि पाऊस केवळ गुजरात, राजस्थान आणि इकडं हरियाणाचा काही भाग पाकिस्तानकडेच सरकलेला दिसतोय, लाहोर वगैरे. ही स्थिती बघा, मी तुम्हाला मुद्दाम संपूर्ण इमेज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. असं की ढगाकडे बघून अंदाज द्यायचा म्हटलं तर ढग हे तुम्हाला 8 ते 12 किलोमीटरच्या आतलेच दिसतात. त्यामुळं माझ्या शेतकरी बांधवांना सुद्धा मी ते सांगत आहे आणि जे हवामान अंदाजक म्हणून मिरवतात त्यांनीसुद्धा त्यांचं ढोलकी जरा हिशोबशीर वाजवावी. बघा मित्रांनो, 25 तारखेला काय स्थिती आहे. या भारत आहे, भारतात पाऊस फक्त ह्याच कोपऱ्यात दिसतोय आणि 26 तारखेला तर तो सुद्धा पाऊस आणखी घटल्यासारखा होतोय. त्यामुळं भारताच्या बाहेर गेला तो पाकिस्तानकडल्या बाजूला. त्यामुळं असा खोटा दिलासा देऊ नका मित्रांनो. 26 तारखेला मध्यरात्री परत आणखी हलक्या स्वरूपाचा पाऊस जर वादळ त्या कमी दाब क्षेत्राची स्थिती खाली गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळं आशेचा किरण आहे आपल्याला. ती लो प्रेशर जर खाली अहमदाबादकडल्या दिशेला आलं तर आणखी आपल्याला पावसाची शक्यता आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु भावपूर्ण आणि त्यात खूप तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यामुळं आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, दादाला सपोर्ट करा. ओके, धन्यवाद. वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील.